नमस्कार. जे शिक्षक होण्याचं स्वप्न पाहत आहेत त्यांच्यासाठी एक खूप मोठी संधी आलेली आहे. पण या संधीचं सोनं करायचं असेल तर पवित्र पोर्टलची सगळी प्रक्रिया व्यवस्थित समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. चला तर मग या संपूर्ण प्रवासातला प्रत्येक टप्पा आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. आणि ही संधी किती मोठी आहे याचा जरा अंदाज घ्या. तब्बल 9,000 पदं. हो, जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि नगरपालिका शाळांमध्ये शिक्षकांची ही एक प्रचंड मोठी भरती होणार आहे. त्यामुळे आता कंबर कसून तयारीला लागण्याची हीच योग्य वेळ आहे. आणि यात अजून एक चांगली गोष्ट काय आहे माहितीये? ही भरती फक्त आजच्या रिकाम्या जागांसाठी नाहीये, तर मे 2026 पर्यंत जे शिक्षक निवृत्त होणार आहेत त्यांच्या जागासुद्धा ह्याच भरतीमध्ये भरल्या जाणार आहेत. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की आपल्या सगळ्यांसाठी संधीचं दार आणखीनच मोठं झालंय. चला तर मग आता ह्या प्रक्रियेच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. ते म्हणजे पवित्र पोर्टल. हेच आपलं प्रवेशद्वार आहे. या पोर्टलशिवाय आपल्याला अर्जच करता येणार नाही. त्यामुळे हे नीट समजून घेणं खूप खूप आवश्यक आहे. एक गोष्ट डोक्यात अगदी पक्की बसून घ्या. अर्ज करण्यापासून ते तुमची निवड होण्यापर्यंत सगळं काही म्हणजे A to Z फक्त आणि फक्त याच एका अधिकृत पोर्टलवर होणार आहे. त्यामुळे हे कसं काम करतं हे समजून घेण्यात अजिबातच चूक करायची नाही. बरं, तर या पोर्टलवर आपल्याला मुख्यत्वे 4 गोष्टी करायच्या आहेत. पहिलं, लॉग इन करणं. दुसरं, आपली सगळी शैक्षणिक माहिती आणि कागदपत्र सेल्फ सर्टिफाय करणं. तिसरं, आपल्या पात्रतेनुसार दिसणाऱ्या शाळांमधून पसंतीक्रम म्हणजे प्रेफरन्सेस तयार करणं. आणि चौथं म्हणजे ते अंतिम करून लॉक करणं. प्रत्येक टप्पा महत्त्वाचा आहे, त्यामुळे घाई न करता तो पूर्ण करायचा आहे. आता एका सगळ्यात कॉमन प्रश्नाकडे येऊया जो जवळजवळ सगळ्यांनाच पडतो. समजा अर्ज भरताना आपल्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट नसेल तर मग काय करायचं? अर्ज करता येणार नाही का? अजिबात काळजी करू नका. यावर एक सोपा उपाय आहे. ओळख, पत्ता आणि महाराष्ट्रातलं वास्तव्य सिद्ध करण्यासाठी प्रत्येकी एक पर्यायी कागदपत्र आपण अपलोड करू शकतो. पण हो, एक गोष्ट विसरू नका. शेवटी जेव्हा कागदपत्रांची पडताळणी होईल तेव्हा मात्र मूळ डोमिसाईल सर्टिफिकेट दाखवावंच लागेल. त्यामुळे ते काढून नक्की ठेवा. आता आपण येतो या संपूर्ण प्रक्रियेच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. हा तो टप्पा आहे जिथे आपली एक निवड आपलं करिअर ठरू शकते. त्यामुळे इथे खूप विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागेल. ही गोष्ट आता खूप काळजीपूर्वक ऐका. अनेकांना वाटतं की जास्त गुण मिळाले म्हणजे जास्त पर्याय मिळतील. पण तसं नाहीये. ज्यांची शैक्षणिक पात्रता सारखी आहे त्या सगळ्यांना सारखेच पर्याय दिसणार. मग त्यांचे गुण कमी असोत किंवा जास्त. तुमचे गुण फक्त हे ठरवतील की त्या पर्यायांमधून तुम्हाला कोणती जागा मिळणार. तर मग पसंतीक्रम भरताना एक गोल्डन रूल कायम लक्षात ठेवायचा. नेहमी वरच्या ग्रेडपासून सुरुवात करा. म्हणजे आधी 11वी-12वी, मग 6वी ते 10वी आणि मग सगळ्यात शेवटी 1ली ते 5वी. कारण इथे एक मोठा पेच आहे. समजा तुम्हाला चांगले गुण आहेत पण तुम्ही पहिला पसंतीक्रम दिला प्राथमिक शाळेला आणि ती जागा तुम्हाला मिळाली तर खेळ खल्लास. तुमच्या वरच्या ग्रेडच्या जागांसाठी तुमचा विचारच केला जाणार नाही. हे एका उदाहरणाने समजून घेऊ. बघा, एका उमेदवाराला 150 गुण आहेत म्हणजे तो टॉपरच आहे. पण त्याने घाईत पहिला पसंतीक्रम दिला प्राथमिक शाळेला. आणि दुसरा उमेदवार आहे ज्याला 149 गुण आहेत पण त्याने हुशारीने पहिला पसंतीक्रम दिला 11वी-12वीच्या जागेला. आणि निकाल काय लागला? तर कमी गुण असूनही दुसऱ्या उमेदवाराला चांगली नोकरी मिळाली. सगळा खेळ स्ट्रॅटेजीचा आहे, फक्त गुणांचा नाही. आता काही महत्त्वाच्या टिप्स या लक्षातच ठेवा. फक्त त्याच ठिकाणांना पसंती द्या जिथे आपण खरंच जाऊन नोकरी करू शकतो. कारण आपण उगाच एखादी जागा निवडली आणि नंतर जॉईन नाही केलं तर आपण फक्त आपलं नाही तर एका गरजू उमेदवाराचंही नुकसान करतो. त्यामुळे ही एक मोठी जबाबदारी आहे. ओके, आता या प्रक्रियेतल्या काही अधिकृत नियमांवर लक्ष देऊया. हे नियम माहीत असणं फार गरजेचं आहे, नाहीतर ऐनवेळी गोंधळ होऊ शकतो. या भरतीमधला हा एक गेम चेंजर नियम आहे. एक वेळ शिफारस किंवा वन टाइम रेकमेंडेशन. याचा सरळ अर्थ आहे एक उमेदवार एक जागा. तुम्हाला तुमच्या पसंतीक्रमानुसार एक जागा मिळाली की तुम्ही स्पर्धेतून बाहेर. मग तुमचे कितीही जास्त गुण असोत तुम्हाला दुसरी कोणतीही संधी मिळणार नाही. त्यामुळे प्रत्येक पसंतीक्रम हा अंतिम असू शकतो. आता एक भीती सगळ्यांच्याच मनात असते. अरे देवा, मी प्रेफरन्स लॉक तर केले पण आता वाटतंय की काहीतरी चूक झाली. आता काय होणार? सगळं गेलं का वाया? तर अजिबात काळजी करू नका. ही सिस्टीम खूप सोयीची आहे. अंतिम मुदत जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आपण कितीही वेळा आपले पसंतीक्रम अनलॉक करू शकतो, त्यात बदल करू शकतो आणि पुन्हा लॉक करू शकतो. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत विचारपूर्वक निर्णय घेण्याची संधी आपल्याकडे आहे. चला, समजा आता नोकरी लागली. खूप अभिनंदन.
पण त्यानंतर काय? आता आपण नियुक्तीनंतरच्या एका महत्त्वाच्या प्रक्रियेबद्दल बोलूया, ज्याबद्दल अनेक नवीन शिक्षकांना माहिती नसते. या संकल्पनेला म्हणतात अतिरिक्त शिक्षक समायोजन किंवा सप्लस टीचर ॲडजस्टमेंट. सोप्या भाषेत सांगायचं तर जर एखाद्या शाळेत विद्यार्थी संख्या कमी झाली आणि शिक्षक जास्त झाले, तर जो शिक्षक सेवेनं सर्वात नवीन म्हणजे ज्युनियर असतो त्याला तात्पुरतं अशा शाळेत पाठवतात जिथे शिक्षकांची जास्त गरज आहे. ही ॲडजस्टमेंट कशी होते? तर आधी त्याच गावात दुसरी शाळा बघतात. तिथे जागा नसेल तर तालुक्यात आणि मग जिल्ह्यात. आणि सगळ्यात मोठा दिलासा म्हणजे तुमचा पगार तुमच्या मूळ शाळेतूनच मिळतो. आणि ही बदली कायमची नसते, ती तात्पुरती असते. त्यामुळे आर्थिक फटका बसत नाही. तर मग प्रश्न हा नाही की नोकरी मिळेल का, कारण जागा भरपूर आहेत. खरा प्रश्न आहे की आपण फक्त एक नोकरी मिळवणार आहोत की आपल्या भविष्यासाठी एक योग्य करिअर निवडणार आहोत. याचं उत्तर तुमच्या धोरणात्मक नियोजनात आहे. नीट विचार करा, हुशारीने निर्णय घ्या. तुमच्या या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.